देशात लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झालेत आणि त्यानिमित्तानं नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आणीबाणी काळामध्ये ज्या लोकांनी तुरुंगवास भोगला, आंदोलनं केले, त्यांचा सन्मान करण्यात आला। बाळकृष्ण गर्गे यांचा देखील या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला। काका, काय नेमक्या आठवणी आणीबाणीच्या काळात तुम्ही कसे सहभागी झाला होता? आम्ही म्हणजे एक संघाच्या माध्यमातून त्यावेळेस सत्याग्रह करत होतो। त्यावेळेस आम्ही माझ्याबरोबर आणखीन 5 जण होते, 6 जणांचा ग्रुप आम्ही मेन रोडवरती सत्याग्रह केला आणि मेन रोडवरतीच आम्हाला अटक करण्यात आली। त्याच्यानंतर ते आम्हाला सरकारवाडा पोलीस स्टेशनला बंद करून ठेवण्यात आलं। दुसऱ्या दिवशी आम्हाला कोर्टासमोर उभं केलं। कोर्टाने आम्हाला ताबडतोब शिक्षा सुनावली आणि नाशिक रोड जेलमध्ये आम्हाला त्यांनी नेऊन ठेवलं। तुम्ही स्वतः प्रत्यक्ष आंदोलनात सहभागी होतात, काय माहोल होता, काय वातावरण होतं? एकंदरीत माहोल असा होता की बाहेर आणीबाणीच्या विरोधात कोणी बोलू शकत नव्हतं आणि त्याच्या विरोधात आम्ही बोललो, म्हणून ही आम्हाला शिक्षा झाली। बरं, ज्यावेळेला तुरुंगात ज्यावेळेला तुम्ही होतात नाशिक रोड कारागृहात, त्यावेळेला तिथे काय परिस्थिती होती, कोण कोण होतं कारागृहात, कोण कोण शिक्षा भोगण्यासाठी आलेले? तिथे शिक्षा भोगण्यासाठी मोहन धारिया होते, मधु दंडवते होते, बापूसाहेब काळदाते होते। या व्यतिरिक्त अनेक मोठमोठाले लोक तिथे आलेले होते आणि जवळपास 2,500 ते 3,000 लोकांचं तिथे समुदाय जमलेला होता। त्याच्यात आम्हाला पण तिथेच ठेवण्यात आलं। बऱ्याकीमध्ये आतमध्ये बंद करून ठेवण्यात आलं होतं। बाकी व्यवस्था तशी बऱ्यापैकी होती, जेवण खाण वगैरे व्यवस्थित होतं। आम्ही संघाच्या शिबिरात ज्या पद्धतीनं वावरतो किंवा ज्या शिबिर ज्याप्रमाणे घेतलं जातं त्या पद्धतीनं तिथे आम्ही करत होतो किंवा शिबिरच भरवल्यासारखं होतं। पण बऱ्याच लोकांची घरची परिस्थिती मात्र वाईट झाली होती, कारण 2 वर्ष ज्यांना डांबून ठेवलं होतं त्यांचे घरात, काही लोकांच्या घरात करते ते स्वतः होते आणि तेच याच्यात होते, अटकेत होते। त्याच्यामुळे त्यांना ते अवघड झालं होतं घरची व्यवस्था। पण तरीसुद्धा संघाच्या माध्यमातून त्यांच्या घरची व्यवस्था थोडीफार का होईना चालवली होती। आज इतक्या वर्षांनंतर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं हे सन्मानपत्र मिळत आहे, काय नेमक्या भावना आहेत? काय आता भावना अशा आहे की जितकं 50 वर्ष झाल्यानंतर कमीत कमी त्याचा आमच्या लोकतंत्र सेनानी म्हणून आमची संघटना आहे, त्या संघटनेच्या लोकांना आज सन्मान दिला जातो आहे, हे फार कौतुकाची गोष्ट आहे तशी। खूप खूप धन्यवाद। तर बाळकृष्ण गर्गे असतील यांच्यासह इतर जे स्वयंसेवक होते, जे कार्यकर्ते होते, ज्यांनी आणीबाणीच्या काळामध्ये अशा पद्धतीचं आंदोलनं जे आहेत ते सरकारच्या विरोधात केले, त्यांचा आज नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात सन्मान करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।